13 सेकंद 13 सेकंद 13 नगरीचे उद्योगपती नितीन शेटे राया ग्रुप अनावंतर मंडळासाठी 500 रुपयाचे बक्षीस स्वागत या ठिकाणी मुरलीधर ठाकूर पाटील प्रवेश केला सर्व सगळे मंडळ या ठिकाणी उपस्थित झाला आपल्याला मनपूर्वक स्वागत केलेलं मराठी पहिले सगळे मंडळ या ठिकाणी उपस्थित स्वागत आणि या ठिकाणी आपल्या गावचे आदरणीय जेवण टीव्ही 9 चॅनलचे पत्रकार आणि खऱ्या अर्थानं पुणे नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध निवेदक परावळे पटेल आपण या ठिकाणी उपस्थित झाला आपल्या या ठिकाणी धर्म यात्रा कमिटी आणि समस्त ग्रामस्थ मंडळी वापगाव ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन। भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने वापगाव अर्थातच खेड तालुका पुणे जिल्ह्यामध्ये एक नामांकित घाट म्हणून ओळखला जाणारा हा जो बैलगाडा क्षेत्र किंवा बैलगाड्याचा हा जो स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या वापगाव अर्थात पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वापगाव हे नामांकित गाव अशा कारणानं की या ठिकाणी भैरवनाथ साहेबांचा उत्सव परंपरागत केला जातो किंवा हा संपन्न होत असताना खऱ्या अर्थाने या गावाला एक वेगळा इतिहास निर्माण झाला तो म्हणजे हिंद केसरी मन्याभाई या मन्याभाईच्या नावानं या ठिकाणी पूर्ण भारतभर देशभर या ठिकाणी नावलौकिक झालं त्याच गावचा हा बैलगाड्याचा घाट आहे आणि या घाटामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी यात्रा उत्सव संपन्न होतोय। आपण जाऊया ग्रामस्थांकडे की कशा पद्धतीने यात्रेचं हे एकूणच वातावरण असणार आहे या ठिकाणी। नमस्कार, मला सांगा आपल्या गावची यात्रा आहे, यात्रेमध्ये साधारणतः इनाम कशा पद्धतीनं आणि किती दिवस हा घाट चालणार आहे? हा घाट तसं तर 2 दिवसाचा नियोजित केलेला आहे आणि इनाम 1 नंबरला 1.25 लाख, 2 नंबरला 1 लाख, 3 नंबरला 75,000, 4 नंबरला 51,000 अशा स्वरूपाचं इनाम आहे आणि फायनल साठी 4 टू व्हीलर घेतलेले आहेत। 4 नंबर साठी 4 टू व्हीलर बक्षीस आहेत। तसं पाहिलं तर हा घाट पूर्व पट्ट्यातील 1 नंबरचा घाट म्हणून ओळखला जाणारा घाट आहे। सुरुवातीला आमचा आळ्याचा प्रॉब्लेम असायचा, यावर्षी आम्ही बॅरिकेड लावून घाट पूर्ण बंद केल्यामुळं गाडे पण चांगले आले, बैलगाडा शर्यत पण 1 नंबर चाललेली आहे। खरं तर आपण पाहिलंय की घाट पण अतिशय नामांकित आहे। खरं तर या गावाला आणि एकूणच या बैलगाडा क्षेत्राला एक वेगळं नाव निर्माण झालं ते म्हणजे जो खऱ्या अर्थानं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये गाजलेला एक नामांकित बैल तो म्हणजे मन्याभाई आणि मन्याभाईचं दुसरं पुण्यस्मरण दरम्यानच्या काळात या ठिकाणी संपन्न झालं आणि त्याच अनुषंगानं आज योगायोग पहा की बैलगाड्याचा घाट म्हणजे भैरवनाथ महाराजांची यात्रा देखील होते। काय सांगाल मन्याभाईच्या या घाटामध्ये? या ठिकाणी मन्याभाई नाही परंतु घाट होतोय आणि सगळी मंडळी उत्साहाने या ठिकाणी एकत्र येतात। आज खऱ्या अर्थानं मन्याबाईच्या आशीर्वादाने जे काही बैलगाडा शर्यतीला एक वेगळ्या प्रकारचं म्हणजे एक उत्साह गाड्या मालकांमध्ये दिसून येतो आणि एक मन्याच्या आशीर्वादाने म्हणा किंवा मन्याने जे काही त्याच्या कारकिर्दीत स्वतःच्या कारकिर्दीत जे कमवलं त्या मन्याचा आदर्श घेऊन बरेचसे नवीन गाडा मालक या ठिकाणी आता नवीन तयार होतात आणि जे काही नवीन गाडा मालक आहेत ते उत्स्फूर्तपणाने त्याच जल्लोषाने आता यात्रेला ह्या तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद हा गाडी मालकांनी दिला आणि भैरवनाथ यात्रा उत्सव हा एकदम चांगल्या पद्धतीने संपन्न होत आहे। यात्रा बैलगाडा होत असताना सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम शिवाय अजून काही यामध्ये निमित्ताने केलेलं आहे का? आता सकाळी जे काही हरतुरे असतात भैरवनाथ महाराजांचे ते हरतुऱ्यांचा कार्यक्रम झाला आज दिवसभर आणि उद्या दिवसभर ह्या भैरवनाथ बैलगाडा शर्यती पूर्ण पार पडतील आणि आज संध्याकाळी पालखीचा कार्यक्रम हा पार पडेल। त्या पालखीच्या कार्यक्रमाला दारू गोळ्याचं वगैरे खूप मोठा प्रशस्त कार्यक्रम हाही होणार आहे आणि उद्या संध्याकाळी सप्ताहताईंचा ऑर्केस्ट्रा हा ग्रामस्थांच्या वतीने ठेवलेला आहे। खऱ्या अर्थानं आपण ऐकलंय ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी बैलगाडा क्षेत्रामधील सगळ्या शौकीनांसाठी आणि गाडा मालकांसाठी बैलगाड्याच्या शर्यती आहेत, त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रम आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि उद्या या ठिकाणी करमणुकीचा देखील कार्यक्रम रात्री ठेवलेला आहे। असा एकूण उत्साहातला हा सण
या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून साकारत असताना बऱ्याचशा मंडळींनी या ठिकाणी या यात्रेला सहकार्य केले। त्यामध्ये आपल्याला आवर्जून नामोल्लेख करावा लागेल तो म्हणजे समस्त ग्रामस्थ मंडळी वापगाव आणि मन्याभाई वर प्रेम करणारा सर्व गाडा मालिक या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात। आपलं सर्वांचं कॅमेरामॅन संदेश मांदळेसह न्यूज मराठी 24/7। नमस्कार, रामकृष्ण हरी। श्री भैरवनाथ महाराजांच्या यात्रा उत्सवाच्या निमित्त आपल्या ऐतिहासिक वाबगाव नगरीमध्ये भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे आणि या शर्यतीच्या निमित्ताने या उत्सवाच्या निमित्ताने पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त, बैलगाडा मालक, गाडा शौकीन, गाडा प्रेमी, अनाउन्सर मंडळी मोठ्या प्रमाणावर मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभागी झाले आहे। प्रथमतः वाबगाव नगरीच्या वतीने तुमच्या सगळ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करते। वाबगाव एक ऐतिहासिक गाव म्हणून कायम इथून मागं ओळखलं गेलेलं आहे आणि यापुढेही आपल्या मन्याभाईच्या आठवणीने वाबगाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखलं जाते। आमचे बंधू जवळेकर भाऊसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। मी परवा दिवशी सांगितलं, घाटात गेलं की पहिली आठवण आपल्या मन्याभाईची कुठेही येते आणि आजही त्याची उणीव ते प्रकर्षाने जाणवते। भैरवनाथ महाराजांजवळ एवढीच प्रार्थना करते की हा जो आपली संस्कृती परंपरा आपल्या पंचक्रोशीमध्ये बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून जपली जाते ती इथून पुढेही अशी जपली जावो। अनेक घाट आपल्या इथे भरो आणि विशेष कौतुक करेल ते आजच्या यात्रेचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, सर्व संयोजक मंडळी, अनाउन्सर सर्वांचं मनापासून कौतुक करते। अतिशय शिस्तबद्ध बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरू आहे। मला आठवते की वाकळवाडीमध्ये गेल्या वर्षी महाशिवरात्रीला आजचे अनाउन्सर सुनील भाऊ मोरवे यांनी सांगितलं होतं की ही झेडपी तुम्ही गाजवणार किंवा पुढच्या वर्षी जी झेडपीची निवडणूक येईल भोगाडे जिल्हा परिषद सदस्य म्हणून नक्कीच निवडून येणार आणि तुमचा शब्द वाळकेश्वर महाराजांनी खरा केला आणि अगदी 1 वर्षाच्या आत तुमच्या सगळ्यांनी जी ताकद लावली आहे, आजचे अनाउन्सर जे खरंच करडे आणि कणखर आवाजाने सगळा घाट दुमदुमून सोडतात ते आमचे मार्गदर्शक माऊली नाना पिंगळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्वांनी दिलेलं मार्गदर्शन, तुम्ही वाबगावकरांनी दिलेली साथ आणि जे लीड मला वाबगावकरांनी दिले ते खरंच खूप लाख मोलाचं आहे। तुम्ही जे मतदान रूपी आशीर्वाद दिले, जो पाठिंबा झालेल्या निवडणुकीमध्ये दिला, त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांची शतशः कायमस्वरूपी ऋणी राहील आणि इथून पुढे विशेष लक्ष आपल्या पूर्व भागासाठी देईल। पूर्व भागातील जो पाणी प्रश्न आहे, ज्या रस्त्याच्या लाईटीच्या सुविधा पाहिजेत त्या सर्व पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल हा शब्द तुम्हाला देते। चालू असलेल्या बैलगाडा शर्यतीसाठी मी वैयक्तिक माझ्या भोगाडे परिवाराच्या वतीने, माझे सासरे खरपुडीचे आदर्श विद्यमान सरपंच आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री जयसिंगसेठ सोपानराव भोगाडे यांच्या वतीने आणि ज्यांचं लाख मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य मला झालेल्या निवडणुकीमध्ये लाभलं ते आपल्या तालुक्याचे लाडके आणि भाग्यविधाते आमदार श्री बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या वतीने चालू असलेल्या बैलगाडा शर्यतीला शुभेच्छा आणि सदिच्छा व्यक्त करते। आपल्या हातून अशीच कायमस्वरूपी भैरवनाथ महाराजांची सेवा होत राहो ही प्रार्थना करते आणि थांबते। रामकृष्ण हरी। धन्यवाद ताई, आपण या ठिकाणी उपस्थिती